श्री गणेशाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। ओम नमः पुरुषोत्तमाख्याय नमस्ते विश्वभावन नमस्ते ऋषिकेशी महापुरुषपूर्वज येनेदमखिलं जातं यत्र सर्वं प्रतिष्ठितं लयमेश्वरि यत्र दत्तं प्रपन्नस्मि केशवं परेशः परमानन्दः परात् परतरप्रभुः चिद्रूपश्चित् परिज्ञेयो समय कृष्णप्रसीदतु कृष्णं कमलपत्राक्षं रामं रघुकुलोद्भवं नृसिंहं वामनं विष्णुं स्मरं यान्ति पराङ्गतिं वासुदेवं वराहं च कंसकेशिनिषूदनं पुराणपुरुषं यज्ञपुरुषं प्रणतोऽस्म्यहम् अनादिनिधनं देवं शङ्खचक्रगदाधरं त्रिविक्रमफलधरं प्रणतोऽस्मि सनातनं यैदं कीर्तये नित्यं स्तोत्राणाम् उत्तमोत्तमं सर्वपापविनिर्मुक्तो विष्णुलोके महीयते। श्रीगणेशाय नमः। पूर्वाध्यायी दृढधन्वा नरेश राज्य स्थापनीय पुत्रासह स्वपत्नीसह गेला वनासह ऐशी कथा झाली। आता पुढील वृत्तांत सांगतो ऐके समस्त नारायण मुनी नारदाप्रत ऐके प्रेमे गदित साक्षेपे म्हणेगा नारदा ब्रह्मात्मजा मग तो दृढधन्व महाराजा पुढे जाता जाता सहजा गंगातीरी पावला। ते परमपवित्र स्थान पाहुणे तिथेच राहिला जण उभयता त्रिकाळ गंगा स्नान नित्यनेमान करुनिया सुधर्मकृत्य सर्वसार निरमत असता भगवद्ध्यानी कंदमूळ फळभक्षणे उपजीविका चालविता। ऐसे लोटता कित्येक दिवस आला पुरुषोत्तम माझा तो साक्षात पुरुषोत्तमाचा प्रिय विशेष असे पै दैत्या माझी यथाविधान चालविले तपानुष्ठान पुरुषोत्तमासे रात्र अंतरिस्मरत दोघेही त्यात तो स्वये राजेश्वर ऊर्ध्वभव निराधार एकीचे पादांगुष्ठावर उभा राहुनिया दृष्टी लावणी आकाशात मुखे श्रीकृष्णामोद निराहार ऐसा सदा व्रत करीते साक्षेपे तेव्हा तयाची ती कांदा गुणसुंदरी महाप्रतिभा दापतेचे सेवे म्हणजे सर्वदा तत्परस्त्री जाहली। ऐसे करता तपोनुष्ठान अधिक मासाला संपूर्ण तव तेथे आकाशांना दिव्य विमान पातले नाना रत्नांच्या दिव्यकांती त्यातही प्रकाशली वनक्षिते स्वर्ण किंकिणी ऋणझुन वाजते नाचते माझी नाचते देवांगणा पुण्यशील सुशीला विधान आत असली पुरुष दोन ऐसे ते सुंदर देवयान अकस्मात बदले ते या पाहुण्या दृढ धर्मराय पत्नी सहजाला आश्चर्य आणि त्या दिव्य पुरुषाचे पाय प्रेमे तात्काळ वंदिले। मग त्या सुशील पुण्यशीलांनी ती उभयता राजाराणी सत्कारपूर्वी विमाने स्वहस्ती धरुणी बैसविली। तैते विमान आकाशमार्गे उपरी चालले मनोवे घेतो राजाराणीची सर्वांगी परमदिव्य झाली। सर्वांगी स्वर्गातील लोक अतिक्रमण विमान गेले गोलोकातून पुरुषोत्तमाच्या सन्निधानी राजाराणी पावली। ऐसा तो दृढधन्वा भूपरा अधिक मासी आचरला तपतेने होमने दिव्य सूर्य गोलकाप्रत पावला आणि तो तप करत असता तत्पत्नीची प्रतिभा तिने पतीची केली सेवा सर्वदा केली असे अधिक मासी तेने पुण्य ती राणी तत्क्षण गोलोकाप्रत पावली जाण नारदा मी अधिक मासाची पुण्य कार्यवरून एकमुखे पुरुषोत्तम मासा समान जगी नाही काहीच उत्तम त्याचा स्वामी पुरुषोत्तम म्हणून परमश्रेष्ठ अधिक मासा लागी सेविता ते अत्युत्तम फळ ये हाता ते सहस्र जन्मीचे तप करिता प्राप्त नव्हेची साचारा पुरुषोत्तम मासा ठाई कोणत्याही निमित्ते न राही स्नान जपादी ही काही सत्कर्म केले असता तयाच्या पुण्यप्रभावी कोटी जन्म कृत पापांची राशी तत्काळ जाऊन या विलयासी गोलोकासी पावतत जेवी ऐसे एके शाखामृगासी ते नतपण अधिक मासी 5 दिवस अशी तन्निरेसी सहज स्नान घडताच त्याची प्रार्थना करणे सकळ विलय पावणे तत्काळ श्रीकृष्णापरित निर्मळ दिव्यदेही झाला आणि सेवेची विमानी बैसुनी गोलोकाप्रती केला जाणं आदी व्याधी जरा मरण तेथे नसती कदाही तस्मात सर्व मासाहून परम तेथे मास पुरुषोत्तम त्यानं सेविता जो नराधम महामूर्ख जाणीचे आणि जे मासा लागुनी स्नान जामत बहुपानी तैसे नानावर्त नियमाने विधिपूर्वक सेवितात ते कृतकृत्य धन्य सकळ त्यांचे जन्म होणी सफळ इह परलोकी सर्व काळ सुख अचिळ भोगती। ऐसे नारायण ऋषीची वाणी ऐकून केला चकित नारद म्हणे पुनश्चतया हस्तजोडीने मधुरवाणी विनवित हो या सकळ विश्वाडा ही सर्व अर्थ साधण्याविषयी नृजन्माची उपयोगा येई ऐसे सर्वही बोलत असे। ऐसे असता आज आणि आज कथिले जे व्याज स्नाने करून शाखा मृगही उद्धरण मुक्त तत्क्षण झाला तरी त्याची ती कथा समस्त मध सांगी लोकेतर्थ तो शाखा मृग कोण किमर्थ कैसा कोठेच उद्भवला वसत होता कवणे देशी स्नाने घडले कोठे जासी त्याज व्याज स्नाने अधिक मासी काय पण लाभले ते सकाळी विस्तारून सांगाव्यामज लागून कथामृत आपणापासून ऐकता धनी पुरेना 3 वर्षीने वाणी ऐकुणी वाणी दया ना सांगत नारद म्हणी केरळ देशा माझी कोणी एकद्विज राहत असे तो महालोभी सर्वत्र फिरत मधुमक्षिके बरे सतत दक्ष असे धनसंचयार्थ धनाची अत्यंत प्रियत असे सदन्न किंवा सदवसन कदापि नाही भोगले तयानं श्राद्ध पूजा देवकृत सण हे न कधी कराची कीर्तीसाठी ही नाचरे काही पोष्य वर्ग घेणे पोषिकत आहे अन्याय संचित धन सर्व ही पुरण ठेवी भूमिता यद्यपि जावं लागले प्राण तरी न वेचित यातून व्याचे नाम काढितात क्षणत याचे प्राण घोट म्हणती ऐसा तो कृपण अत्यंत म्हणता कदर म्हणत
त्यांनी नामलोक पितृकल्पित चित्रशर्मा असे असे माघ महिन्यात तिलदान, कार्तिक मासी दीपदान, वैशाख मासी धान्यदान, स्वर्णदान व्यतित्वाती, रजतदान वैधृती सर्वदाने रवी संक्रमणासी आणि अन्य दाने सर्व अन्य परवी पुण्यकारक आहेत. परित्यातून ते कधीही एकही दान केले नाही आणि चंद्र सूर्य ग्रहणसमयी जपदिका नाहीच नाचिरले. कैशी पर्वणी आली तरी स्वय सत्कर्म काही न करी मग महात पापात्मा दुराचारी धनाची अंतरी चिंतित अंगावरी हे वसन वर्ष शीतात पकरी सहन सर्वांग जर्जर कृष्ण मळी न पाहतच मन कंटाळले धन लोभे भूतळी फिरत तो जो जो भेटे तयासी अचित मुखे दीनवाणी वदत पाणी काढित नेत्रातून रडत रडत वारंवार नगरी हिंडे दारोदार गोदोहन काळ मात्र भर कोठे स्थिर न राहे ज्याच्या सन्निधीचा इथे ते अधिकारी सर्व तेणे उद्वेग होऊन सदा हिंडत राही सर्वत्र ऐसा तो नष्ट कदर्य देख तयाचा मित्र कोणी एक माळाकार वाटिका नायक वाटिके माझे राहत असे तेथे तो खंदर्य जाऊन वारंवार करीत आपले दुःख त्या मित्रांना कोणी संभ्रम करीत झाला म्हणे का सखया करू का आता नसले माझा उपाय दुर्भाग्याचा झाला उदय दुःख हृदय करत आहे नगरवासी जनसमस मत तिरस्कार देत होतं यास्तव आता या नगरात बसा या धर्म समर्थ मी नव्हे कोठे भिक्षा मागू काही जरी शुष्कांना मिळवले नाही तरी ते पकवाया स्थळ नाही म्हणून उपाशी म्हणत आहे पुढेच कर्तव्याने सूचे एक माझी मेटे बसली देख ते नेतयाचे दिनवच वाचित ऐकून या सर्वही तो माळाकार वाटिकानंतर कृपे कळवला अत्यंत आणि तया मागुनी शरणागत त्याकरिता झाला म्हणे कदर्या तू सांप्रत सुखी नाही या वाटिकेत ऐसे मित्राचे ऐकून भाषेचा कदर्या अत्यंत आनंदला आणि त्याच दिवसापर्यंत तेथे वसुधा झाला जाणं सतत माळ्या आणि कडे राहून आज्ञा पाळीत द्यायची आणि जो जे काम सांगे ते करून दावे वेगे रात्रंदिन झटून सांगे वाटिकेला की रक्षित तेने योगे तो माळाकार विश्वासला करता यावर बहुतेक सर्व कार्य भारत हातात या हाती सोपविला आपण या हाताखाली तयासे केले वाटिकापती सर्वात्मभावे सर्वात यावरती जडली प्रीती अत्यंत जैसा बंधू किंवा तन येत ऐसाचा हा आपला कदर्य ऐसा आंतरिक केला निश्चय सर्व संशय सोडिला मग सकळ चिंता टाकून राजगृहा गेला माळ्या पण तेथे तयास कार्य मिळणं सदा राहावे लागले ते पराधीन त्या माळयास मिळे का वाट्यात दयास परी कदर्यावरी दृढ विश्वास म्हणून निश्चिंत असे तो इकडे कदर्या काय करतं पक्व फळे काढून समज स्वय आनंद येथे ते भक्षित उरली टाकोईत विकून या तयाचे जे काद्रव्यही ते सर्व गाडी भूमी राही अंतरी पापाची भीती नाही सर्वदा राही निशंक जेव्हा केव्हा पक्षमा असा वाटिके देऊन वाटिकापती फळार्थ पक्षीच्या कदर्यामध्ये तो ते सांगत असे मी तो नित्य नगरी फिरवणं भक्ष्यानीची पोट भरणं तुझी वाटिका रत्न रक्षताही साचार तथापि दुष्ट पक्षी सांप्रत बहुतेक फळे भक्षतात त्यातील कित्येक पक्षी येतं मारून या टाकले ते असे मांसी किंवा पिसरे सर्वत्र पडले हे सारे ऐसे बोलणे त्याने स्वकडे दाखले ते उचलून या ते भावनिक वाटेवरती मालाकार त्या कदऱ्यावरती पूर्वीपेक्षा विसर्जनाची निघून जाता झाला ते पासून तो दुष्ट कदरे अत्यंतचे होर निर्भय पूर्वी होण्याचा अधिक चौर्य करू लागला साक्षेपे ऐसा आक्रम चालता असे सुद्धा संवत्सर बोध कदर्याचा आयुष्यात संनिध पावला तयारा 87 वर्षे झाली पूर्ण तो कदरे पावला मरण ते आजच्या व्यातनिस्मातनं जेवण घेत चालले वाटिक माझी लहरे पेत कोणीच मनुष्य नाही तिथं ते कोण तयासी आग्नेता ठाईच कुदले सर्वही असं पापाची दारुण गती भोगल्या विना चुके ती ऐसे वेदवत्ते बोलते त्याची प्रचिती आली तया तो यमधर्माचे दूत क्रूर जीवाची ताडीते वारंवार मुदकरांचा मार कठोर यातना घोर स्वसविनाथ तो जीवात्मा हा कृत कोणत्या कर्माचे आठवतं म्हणे हो माझेच अद्भुत केवढे महा अज्ञान हो देवाची ही दुर्लभ परम जे भरतखंडी जन्म ते मज येथे अत्युत्तम प्राप्त झाले असून या धनलोभे मी काय केले सर्व जन्म व्यर्थ जवळील चिरकाला अर्जित ते सगळे धनाई ठेविले भूमीत आता मी झालो पराधीन काळपाशी पावलो बंधन मानवजन्माते पावन काही पुण्य नाचरलं कधीच दान न दिले काही अग्नित हवन केले नाही बैसोन्य पुण्य पावना ढाई तपई नाही आचरले मकर मासा माझारी नाही गंगातीरी मी अधिक मासाचे त्रिदिन तरी नाहीच केले उपवास कार्तिक स्नान नाही केले शरीरही नाही शोषिले कष्टार्जित द्रव्य वैले व्यर्थ घातले भूमीत जीवासी कष्टविले सदाही कधी सुवस्त्र नेसलो नाही नानाविधांनी कदाही जठराग्नी नाही शांतिविला ज्ञाती बांधव स्वजन माझे भाचे मामे जामातनंदन पिता मातानुज ब्राह्मण सती पत्नी आणि कन्या या सम्या जन्मात एकदाही मिष्टान्न जीव घातले नाही मज सम हा त्रिलोक्याठाई महामूर्ख कोण ऐसा कदर य विलपे बहुत यमदूत द्यासे उडून नेत वायुवेगे मार्गक्रमेदा यंबुरीसी पावला आणि जिथे साक्षात सूर्यतन यवैसराव धर्मराय तयापुढे तो दुष्टकदर या पाशबद्ध उभा केला तया पाहुण्या कृतांत पुस्तक झाला चित्रगुप्ताप्रत ती कथा रसाळ समस्त पुढच्या प्रसंगी भरून गेलं इथे श्री अधिक मास महात्म्यसर बृहन्यारदय पद्माधर सज्जन श्रद्ध ऐकतो चित्र 19 अध्याय गोड हा श्री पुरुषोत्तमार्पणमस्तू.